घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 11 जूनच्या भागामध्ये इकडे नानासाहेब सांगत असतात, जानकी मला अजूनही ते डोक्यातून जात नाही की त्या बांगड्या इथे कुणी आणल्या. यावरती जानकी सांगते, हो नाना, माझ्या पण डोक्यातून हा विषय जाता जात नाहीये. तुम्ही मला सांगा की या बांगड्यांच्या बद्दल कुणाला माहिती होतं, म्हणजे कोणाला माहिती होतं की पार्वती आई अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या. नाना म्हणतात, नाही ग, असं कुणाला माहिती असण्याची तिळाम शक्यता नाहीये. म्हणजे बघ ना, या घरात तसं कुणी नाहीच आहे की कुणाला समजावं की पार्वती ह्या बांगड्या घालायची. हा, म्हणजे सुमित्रा आणि तिची भेट फार फार तर एखाद वेळेला झाली होती. सुमित्रा या घरात आली आणि पार्वती हे घर सोडून निघून गेली होती. आणि तिथपासून मला नाही वाटत की कुणीही पार्वतीला बघितलेलं असेल. आणि त्याच्या आधी पण बघण्याची काही शंका नाहीये. आणि त्यामुळे त्यामुळे मला नाही वाटत की हे कुणाला माहिती असेल. पण जानकी, तू असं का विचारती आहेस? तुला काय वाटतं, कुणीतरी मुद्दाम त्या बांगड्या आपल्या इथे आणून ठेवलेल्या आहेत? जानकी म्हणते, हो नाना, माझ्या डोक्यात बरेचसे विचार येत आहेत. मला असं वाटते कोणीतरी आहे जे या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे बघा ना, कुणीतरी मुद्दामच हे कारस्थान करते. तिचा संशय ऐश्वर्यावरतीच असतो. आणि ती सांगते, उद्या आपल्या पार्वती आईंची तिथी आहे. उद्या जर का तिथी आहे तर उद्याच्या तिथीच्या आदल्या दिवशीच आपल्याला बांगड्या सापडणं हा योगायोग नाही असू शकत. नाना म्हणतात, जानकी मला काय वाटतं माहितीये का, तू जरा जास्त विचार करते आहेस. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कसं आहे, आत्ताच तू प्रवासातून आलेली आहेस, थकून आलेली आहेस. थोडाफार आराम कर आणि मग बघू आपण काय करायचं ते. त्यावरती मग आता जानकी सांगते, पण मला काय वाटतं नाना. नाना म्हणतात, हे बघ, तू नको त्रास करून घेऊस. तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल. तू शांत बस बरं. असं म्हणत नाना आता जानकीला जास्त विचार करू नको असं सांगायला लागतात. तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या उठवत असते, ती म्हणजे त्या लताबाईंना. लताबाई उठा, अहो लताबाई, लताबाई उठा, असं म्हणत लताला उठवत असताना आजी म्हणते, काय एवढ्या प्रेमाने उठवत बसलेली आहेस? इतक्या प्रेमाने उठवायची काही गरज नाहीये. अगं, हे पाणी घे आणि टाक त्याच्या तोंडावरती आणि उठव तिला. असं म्हणत ऐश्वर्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन उठवणार, तितक्यात लताबाई उठून बसतात. आणि काय, मला तोंडावरती पाणी मारून उठवण्याचा बेत होता काय तुमचा? यावर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही. यावरती लता सांगते, मी हाडाची कलाकार आहे. झोपेची ऍक्टिंग म्हणू नको, जागेपणाची ऍक्टिंग म्हणू नको, सगळं सगळं मला जमतं. मी सगळं सगळं ऐकलेलं आहे. आणि तुमची ही ऍक्टिंग मी करणारच नाहीये. कारण तुम्ही ऍक्टिंगच्या नावाखाली मला आता खोटं काहीतरी करायला लावते. ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, असं काय खोटं करायला लावतोय आम्ही तुम्हाला? यावरती ती सांगते, मग सांगा, तुमच्या फिल्मचा डायरेक्टर कोण आहे? मग तिघही जण एकमेकांकडे बोट दाखवतात. ऐश्वर्या म्हणते, मी डायरेक्टर आहे. यावरती मग आता इकडे ती सांगते, कॅमेरामन कोण आहे? त्यावरती सगळेजण इकडे तिकडे बघायला लागतात. मग सारंग म्हणतो, नाही नाही, मी कॅमेरामन आहे. त्यावरती ती सांगते, अजिबात खोटं बोलू नका. तुम्ही हे फ्रॉडची ऍक्टिंग करून मला या सगळ्यामध्ये अडकवताय का? तुम्ही मला ऍक्टिंग करायला सांगत नाही आहात, तुम्ही रिअलमध्ये खऱ्या माणसांना मला फसवण्यासाठी सांगत आहात. बोला खरं खरं, तुम्ही या कारणासाठी मला इकडे बोलवलं आहात ना? यावरती मग आता इकडे ऐश्वर्याची भंबेरी उडते, आजीची भंबेरी उडते की आपण जे काही कारस्थान करत आहोत हे सगळं कारस्थान या बाईने अचूक ओळखलेलं आहे. आणि त्यावरती लता म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या 1,00,000 रुपयासाठी हे सगळं करायला तयार होईल? यावर सारंग म्हणतो, नाही नाही, तुम्हाला असं फार काही मोठं काम करायचं नाहीये, फक्त ऍक्टिंगच करायची आहे. असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, अच्छा. लता सांगायला लागते, ऍक्टिंग, फक्त ऍक्टिंग का? पण ह्या तुमच्या खऱ्या ऍक्टिंग पायी जर का मी जेलमध्ये गेले तर 1,00,000 रुपयासाठी मी जेलमध्ये का जाऊ? काही गरज नाहीये. मी या सगळ्यामध्ये आता जेलमध्ये जाणार नाहीये आणि मी तुमचं काम पण करणार नाही. ही चालले मी घरी. असं म्हणत मग मात्र आता इकडे लता तिकडून निघून जायला निघते. पण त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट थांबा, थांबा तरी. त्यावरती ती आता इकडे सारंग म्हणतो, मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुम्ही हे काम करण्यासाठी पैसे वाढवून हवेत का तुम्हाला? ठीक आहे, आम्ही तुम्हाला पैसे वाढवून देऊ. यावरती लता म्हणते, किती वाढवून द्याल? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही बोला ना, तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे वाढवून पाहिजेत ते. त्यावरती लता सांगते, ठीक आहे, मी जे काही सांगते ते नीट ऐका. मला या सगळ्यामध्ये 1,00,000 नाही, तर मला आत्तापर्यंत ठरल्याप्रमाणे 10,00,000 रुपये पाहिजेत. किती? 10,00,000. 10,00,000 म्हटल्यावरती इकडे आता सारंग, ऐश्वर्या, आजी सगळ्यांचीच भंबेरी उडते आणि सगळेच जण एकमेकांना टक लावून पाहायला लागतात. इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असते जानकी, नाना
तुम्हाला माहिती आहे का, या लोकांचं काहीतरी वेगळं चालू होतं. म्हणजे आजी, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या तिघांचं काहीतरी वेगळं चालू होतं आणि म्हणून मला उगाचच शंका येते. नाना म्हणतात, "नाही गं, तू उगाच शंका घेऊ नकोस. सोडून दे हा विषय." नानांना ही गोष्ट सिरियस वाटत नसली तरी सुद्धा ही गोष्ट सिरियस वाटत असते, ती म्हणजे जानकीला. आणि जानकी या प्रकरणाचा कसून चौकशी करण्याचा प्रयत्न करते. इकडे 10 लाखाच्या खाली मी एकही रुपया घेणार नाही अशा लताबाईंनी घोषणा केल्यावरती आता ऐश्वर्याला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती आजी म्हणते, 10 लाख? इथे आपल्याकडे फुटकी कवडी नाहीये. आपण ह्यांना 10 लाख रुपये कुठून देणार आहोत? नाही नाही, ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण दुसरी कोणीतरी बाई शोधूया. काय वाटते? असं म्हटल्यावरती मग आता इकडे लता सांगते, गुड डिसिजन. मी पण तुम्हाला हेच सांगणार होते. तुम्हाला मी काही परवडणार नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्या नादी काही लागू नका. मी या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते. तुम्ही तुमची दुसरी कोणीतरी बाई आता आणा. असं म्हणत लता आता तिकडून निघून जाण्यासाठी निघत असते. तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट थांबा. यावरती सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं काय करताय? 10 लाख रुपये, 10 लाख रुपये कुठून आणणार आहात तुम्ही? त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते, थांबा सारंग. त्यावरती ती सांगते, ठीक आहे, मी तुम्हाला 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे, पण ऍक्टिंग ऍक्टिंग अगदी चोख असली पाहिजे. यावरती ती सांगते, लता, की कसं आहे ना, ही एकटीच मुलगी आहे. ही एकटीच मुलगी या सगळ्यामध्ये मला हुशार वाटते. पण हे 10 लाख रुपये असे तसे नाही. आत्ताच्या आत्ता, आजच्या आज मला 1 लाख रुपये ॲडव्हान्स जर का मिळाला तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी इकडे थांबेन. यावरती ऐश्वर्या म्हणते, हो, तुम्हाला 1 लाख ॲडव्हान्स देतो. सारंग, जा 1 लाख रुपये घरून आणा. सारंग म्हणतो, ऐश्वर्या माझ्या अकाउंटला फुटकी कवडी नाहीये. मागच्या वेळेला घराचं प्रकरण झालं ना, त्यावेळेला सगळे माझे पैसे घरच्यांनी अडकवून ठेवलेले आहेत. सगळे माझे पैसे आईच्या नावावरती केलेत. म्हणजे कुणीही मला अडकवू नये फ्रॉडमध्ये म्हणून. मग मी कुठून 1 रुपया तरी आणू? माझ्या अकाउंटला 1 रुपया नाहीये. ऐश्वर्या म्हणते, सारंग मला माहित नाहीये का की तुमच्या अकाउंटला 1 रुपया पण नाहीये? माझ्याकडे पैसे आहेत. जा, माझ्या कपाटामध्ये पैसे आहेत आणि त्यातले 1 लाख रुपये घेऊन या. असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो, काय? तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला जितकं सांगितलं तितकं करून या. जा, तुम्हाला काही विचारायची गरज नाहीये माझ्याकडे किती पैसे आहेत ते. तुम्हाला पैसे कमवण्याची नाही अक्कल, पैसे टिकवण्याची नाही अक्कल. मी जेवढे सांगते तेवढं करा. असं म्हणत तिने आता सारंगला चांगलंच फटकारलेलं असतं. आणि त्यावरती आता इकडे लता म्हणते, अरे वा, ही तर बाई चांगलीच जहांबाज आहे. म्हणजे आता हिच्याकडे पैसे आहेत, हिच्या नवऱ्याला पण माहित नाही. कमाल झाली. असं म्हणत लता आता हिला चाणाक्षबाईला अचूक ओळखते. आणि त्यानंतर आता इकडे ती सारंगला सांगते, इतकं तरी काम तुम्ही नीट कराल ना, की या सुद्धा कामामध्ये माती खाऊन याल. यावरती मग आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या मी हा गेलो आणि हा आलो. ऐश्वर्या म्हणते, कुणाच्याही नजरेत पडणार नाही असे पैसे घेऊन लगेच निघून या. सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, मी घेऊन येतो. असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये पैसे आणण्यासाठी निघून जातो. तोपर्यंत इकडे आता जानकीला नानांच्या बोलण्यावरून आता काहीतरी समजलेलं असतं की काहीतरी गडबड आहे, की ज्याच्यामुळे आता ह्या बांगड्या इकडे कुणीतरी नक्कीच ठेवल्यात. पण ही गडबड काय आहे किंवा त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी मग आता जानकी अवंतिकाला कॉल करते. अवंतिकाला कॉल करून जानकी सांगते, अवंतिका, तू मला सांगू शकशील का की त्या दिवशी नेमके तुम्ही इथे आला होता तेव्हा तू काय बघितलं होतंस? असं म्हणत ती आता वकिलासारखी चौकशी करायला लागते. त्यावरती मग आता अवंतिका सांगते, वहिनी वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणजे मी त्यावेळेला इकडे आले ना, एकदम वियर्ड परिस्थिती होती. मी त्यावेळेला तिकडे पाहिलं की ना कॅमेरा लावलेला होता आणि काहीतरी आता ऑक्शन ऑक्शन अशी आजी बोलत होती. बरं, इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता मी ना नंतर एक बाई सुद्धा बघितली. ज्या वेळेला आम्ही आतमध्ये बोलत होतो आणि त्यावेळेला एक बाई बाहेर आली. ऐश्वर्याने त्या बाईला पाहिलं आणि तडक तिकडून धावतच आता तिकडे आली आणि धावतच बाहेर गेली आणि मी तिच्या मागोमाग गेले. त्यावेळेला ऐश्वर्या त्या बाईशी काहीतरी बोलत होती, पण मी तिकडे गेली म्हटल्यावरती ऐश्वर्याने त्या बाईला तिकडून पळवून लावलं. पण ती ऐश्वर्या मला म्हटली की ती माझी मैत्रीण आहे, पण ती मैत्रिणीच्या एजची काही दिसत नव्हती. आणि म्हणून मी ऐश्वर्याला विचारलं की ऐश्वर्या, ही मैत्रीण ही कशी काय तुझी मैत्रीण असू शकते?
तर ऐश्वर्याने मला उत्तर दिलं की काही नाही, म्हणजे ना तुम्ही आईच्या सोबत देवळात जाते ना, मग त्यामुळे देवळात गेल्यावरती आई आणि मी आम्ही दोघी जणी एकत्र असल्यामुळे आईंच्या एज ग्रुपच्या बायका आहेत ना, त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, असं मला ऐश्वर्याने सांगितलं. पण मला ते उत्तर काही पटलं नाही. बरं वहिनी, इथेच नाही, इतकंच थांबत नाहीये. नंतर आम्ही दोघं जण ज्या वेळेला जायला निघालो ना, त्यावेळेला सुद्धा एक बाई आली आणि ती बाई ऐश्वर्याला म्हणायला लागली की इकडे ऍक्टिंगचं हे चालू आहे ना, ऑडिशन, आणि म्हणून मी इकडे आले. तर ऐश्वर्याने तिला आता थातुरमातुर उत्तर देत सांगितलं की इकडे ऑडिशन नाही, नाही, इकडे ऑडिशन नाहीये, बाजूला आशीर्वाद स्टुडिओ आहे ना, तिकडे कदाचित ऑडिशन सुरू असेल आणि तुम्ही तिकडे जा, असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये तिला तिकडे पिटाळलं होतं. पण मला या सगळ्यामध्ये खूप मोठा डाऊट आला आणि म्हणून मी सौमीला सांगत होते की आपण ना तो कॅमेरा बघायला पाहिजे होता की रीलच्या नावाखाली आता हे काय शूट करतायत ते, असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्याच्या बद्दलचे सगळी माहिती अवंतिका सांगत असताना सारंगी ते आपल्या रूम मध्ये येतो आणि ऐश्वर्याने ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं की मी इथे इथे पैसे ठेवलेले आहेत, तिथे तिथे पैसे आता तो घेतो. 1,00,000 रुपये त्याला आता मिळतात. 1,00,000 रुपये मिळाल्यावरती मग आता इकडे सारंग ते पैसे घेतो, गुपचूप आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये लपवतो आणि पॅन्टच्या खिशामध्ये लपवून आता तो तिकडून गोडाऊनमध्ये, सयाजीरावांच्या गोडाऊनमध्ये जिथे लताला ठेवलेला आहे त्या ठिकाणी आता जायला तो पैसे घेऊन आता तिकडे जायला निघतो. पण त्याच वेळेला जानकी या सगळ्यामध्ये आता बोलता बोलता फोनवरती पाहते की सारंग पैसे घेऊन किंवा सारंग कुठेतरी निघालेला आहे. मग ती अवंतिकाला म्हणते, अवंतिका, मी तुझ्याशी नंतर बोलते. वरती जिन्यातून ती ज्या वेळेला हे सगळं पाहते त्याच वेळेला ती तडक तिकडून बाहेर पडते आणि अवंतिकाचा फोन कट करत सारंगचा पाठलाग करायला लागते. सारंगचा पाठलाग करत असताना मग आता सारंग पुढे पुढे येत असतो आणि तो विचार करतो लवकरात लवकर जाऊन मला हे जे काही पैसे आहेत ते त्या लताबाईंना द्यायला पाहिजेत आणि लवकरात लवकर हे ऐश्वर्याचा प्लॅन आता वर्कआउट करायला पाहिजे. आणि म्हणूनच आता इकडे सारंगच्या मागोमाग इकडे जानकी आहे हे त्याचं लक्ष नसतं. पण त्याच वेळेला मध्येच आता सारंग एका ठिकाणी थांबतो तर त्याला जानकी एका स्कूटीच्या आरशामध्ये दिसते. अरे बापरे, जानकी वहिनी आपला पाठलाग करते की काय, हिला माझ्यावरती संशय आलाय की काय. आणि मग सयाजीरावांच्या गोडाऊनच्या दिशेने जाणारा सारंग थांबतो. अगदी गोडाऊनच्या आतमध्ये एंट्री करणार असतो, पण अचानकपणे एंट्री करताना सारंग थांबतो आणि त्याच वेळेला तो ऐश्वर्याला कॉल करतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग कुठे पोहोचलात? अहो या ना, या लवकर इकडे. यावरती आता इकडे सारंग म्हणतो, ऐश्वर्या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ऐश्वर्या म्हणते, काय झालं? तुम्हाला एखादं काम सोपवलं आणि तुम्ही ते काम पूर्ण केलं असं कधी होणारच नाहीये ना. प्रॉब्लेम केल्याशिवाय आपली कामं काही होणारच नाहीत. बोला आता काय प्रॉब्लेम केलात तुम्ही? यावरती सारंग आता सांगायला लागतो, ऐश्वर्या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अहो मी इकडे पैसे घेऊन येतच होतो, पण त्या वेळेला जानकी वहिनीने बहुतेक मला पाहिलेलं आहे आणि मला पाहून माझा पाठलाग करते आहे ती. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय काय चाललंय काय सारंग तुमचं? इतका मूर्खपणा कोण करतं? ती जानकी तुमचा पाठलाग करते आणि तुम्ही मूर्खासारखे स्वतःचा पाठलाग करून घेताय. यावरती सारंग म्हणतो, आता मला काय करावं कळत नाहीये. मी एक काम करतो ऐश्वर्या, मी या सगळ्यामध्ये ताबडतोब तिकडे येतो आणि ताबडतोब मग आता आपण बघू काय करायचं ते. कसं वाटतंय तुम्हाला? असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, खबरदार जर या गोडाऊन मध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे. या गोडाऊन मध्ये यायचं अजिबात काही तुम्ही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरच्या बाहेर परस्पर तुमचं काय ते अटपा. जर ती जानकी या गोडाऊन पर्यंत पोहोचली तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाहीये. असं म्हणत ऐश्वर्याने सारंगला चांगलंच फटकारलेलं असतं आणि त्याला आता चांगलाच धडा सुद्धा शिकवलेला असतो. तोपर्यंत मग आता सारंग गोडाऊन मध्ये एंट्री करता करता तो तडक दुसरा रस्ता पकडतो आणि हुशार जानकी हे सगळं पाहते. जानकी पाहते या गोडाऊन मध्ये आता इकडे सारंग भाऊजी चालले होते. मग गोडाऊन मध्ये जाता अचानकपणे कुणाशी तरी फोनवरती बोलतायत आणि फोनवरती बोलता बोलता यांनी रस्ता बदलला. म्हणजे नक्की काय आहे? सारंग एक रिक्षा थांबवतो, त्याला काही सुचत नाही आणि मग रिक्षा थांबवून या सगळ्यामध्ये आता सारंग ताबडतोब दुसरीकडे जायला लागतो. जानकीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. या सगळ्यामध्ये आता इकडे सारंगने दिशा बदललेली आहे. ते नक्कीच या गोडाऊनच्या दिशेने चालले होते, मी स्वतः बघितलेलं होतं. मग जानकी विचार करते, काही ना काही असलं
तरी या गोडाऊनच्या मध्येच ते असणार आहे. काय या गोडाऊनमध्ये आहे किंवा काय या सगळ्यामध्ये आता इकडे आतमध्ये विषय दडलाय किंवा काय गुपित दडलंय हे जाणून घेण्यासाठी जानकी तडक आता गोडाऊनच्या आतमध्ये जाते. गोडाऊनच्या आतमध्ये गेल्यावर तिला समजतं हे तर सयाजीरावांचं गोडाऊन आहे. तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या आजीला म्हणते, आजी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यावरती आजी म्हणते, प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, तुम्हाला माहिती आहे का ही जानकी सारंगचा पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तोपर्यंत इथे आता उभे राहा, इथे उभे राहा आणि आता ती जानकी आली तर मला सांगा, कळतंय का? जानकी आल्यावरती तुम्ही मला पटकन इन्फॉर्म करा. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता आजी मध्ये उभी राहते. आजी उभी राहते आणि आता आजी इकडे तिकडे पाहायला लागते, पण तोचपर्यंत तिला खिडकीतून जानकी येताना दिसते. जानकी येताना दिसल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते की जानकी इकडे आतमध्ये येत असताना आजी म्हणते, ऐश्वर्या ऐश्वर्या जानकी येते, जानकी येते. ऐश्वर्या म्हणते, आजी आता काय करायचं? ही जर का बाई आतमध्ये शिरली तर आपलं काही खरं नाहीये. आपल्याला या सगळ्यामध्ये ही आता बाई अडकवून टाकेल. काय करायचंय आपण? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघी जणी घाबरतात आणि हे सगळं लता बघत असते. आता जानकी बरोबर आपल्या टार्गेट पर्यंत ऍक्च्युली पोहोचणार असते. जानकी ज्या वेळेला टार्गेट पर्यंत पोहोचणार त्याच वेळेला इकडे आता जानकी गोडाऊन मध्ये येते आणि लताला झोपलेल्या इकडे ऐश्वर्या उठवते. ओ लता उठा, लता उठा असं म्हणत ती आता लताला उठवते. ज्या वेळेला लताला उठवते त्यावेळेला तिघी जणी लपतात आणि त्यावरती ती सांगते, कोण आहे ही? यावरती ऐश्वर्या म्हणते, बघून घ्या, जरा शांतीने बघून घ्या कोण आहे ती. हिचा सामना तुम्हाला करायचा आहे. तोपर्यंत जानकी इकडे तिकडे पाहायला लागते. इकडे तिकडे पाहत असताना तिला आता काहीतरी गोष्टी सस्पिशियस दिसतात आणि या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच ती इकडे पाहणार, पण तितक्यात तिला सावली दिसते. तोपर्यंत तिला आता सुमित्राचा कॉल येतो. सुमित्राचा कॉल आल्यावर ती सुमित्रा म्हणते, काय ग जानकी, कुठे आहेस तू? सुमित्रा म्हणते, आई काय झालं? यावरती सुमित्रा सांगायला लागते, अगं माझी तब्येत ठीक नाहीये. तू आहेस तरी कुठे? तू अशी गेलीस तरी कुठे? मला माझ्या गोळ्या सुद्धा सापडत नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये आता खरंच तू इकडे लवकरात लवकर ये. यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी, आई अहो मी तुमच्या गोळ्या तर तिकडेच ठेवलेल्या होत्या. यावरती मग आता सुमित्रा म्हणते, नाही ग, मला माझ्या गोळ्या कुठे सापडतच नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये आता मी खरं सांगू का, तर तू घरी ये, मला खूप अस्वस्थ होते, मला खूप अनइझी फील होते. तू जर का घरी आलीस तर बरं होईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगते, आई तुम्ही अस्वस्थ वाटून घेऊ नका, मी निघालेली आहे, ही मी निघाले आणि ही मी घरी येते. असं म्हणत मी तुम्हाला ताबडतोब गोळ्या देईन आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच तुम्ही बरे व्हाल, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. असं म्हणत जानकी आता इकडे त्यांना समजावते. तोपर्यंत मग आता सुमित्रा तिला लगेच बोलवून घेते आणि यांची सुटका होते. त्यानंतर जानकी निघून गेल्यावरती लता म्हणते, ही कोण होती? त्यावरती ऐश्वर्या सांगते, हा तुमचा पहिला धडा, हीच ती जानकी, हिलाच तुम्हाला पुरून उरायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या अंगामध्ये पार्वती आता येऊ दे, पार्वती तुमच्या अंगात भिनू दे. पार्वती अंगात भिनेल ना त्याच वेळेला या जानकीची हक्कलपट्टी करण्यासाठी आपल्याला महत्वाचं धागादोरा मिळेल. कळतंय का तुम्हाला? ही जानकी किती हुशार आहे हे तुम्ही पाहिलं असेलच ना. आता हिची हुशारी कशा पद्धतीने ही करायची, हिला कशा पद्धतीने मात करायचं, हे सगळं तुम्ही बघायचं आहे. कळतंय का? असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्याने चांगलाच इकडे विचार केलेला असतो आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता जानकीची पहिली ओळख करून देते. जानकीची पहिली ओळख ज्या वेळेला ऐश्वर्या करून देते आणि त्याच वेळेला इकडे आता लता ऍक्टिंग करायला तयार होते. दुसरा दिवस असतो तो म्हणजे तिथीचा. तिथीच्या दिवशी आता इकडे लताची ऍक्टिंग सुरू होते. लताची ऍक्टिंग ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला इकडे जानकी विधी करत असतात. जानकी आणि ऋषिकेश, सुमित्रा आणि नानासाहेब पण तिकडेच असतात. सुमित्रा, नानासाहेब, जानकी हे करत असताना तिकडे आता अचानकपणे लताची एंट्री धमाकेदार झालेली असते. लता तिकडे येते आणि लता येऊन पाण्यामध्ये उडी मारते. ज्या वेळेला लताने पाण्यात उडी मारल्यावर सगळेजण घाबरतात. ऋषिकेश तिला बाहेर काढतो आणि आता मग आता इकडे नानासाहेब म्हणतात, कोण आहात तुम्ही? त्यावरती मी नानासाहेब, मी तुमचीच आहे पार्वती आणि ऋषिकेशची आई. असं म्हटल्यावरती आता हिच्यावरती कोण विश्वास ठेवणार?
ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवेल कदाचित. नानासाहेब ठेवतील का? आणि जानकी तर बिलकुल ठेवणार नाही, कारण जानकीला या सगळ्यामध्ये माहिती आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे ही ऐश्वर्याची कारस्थानं आहे.